अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्यामागचं कारण कितीही शोधलं तरी सापडत नाही. दिवसभर मेहनत करूनही पैसा हातात टिकत नाही. कमाई होत असली तरी खर्च मात्र सतत वाढतच राहतो. घरात अन्नधान्याची कमतरता नसते, पण तरीही समाधानाची भावना मनामध्ये निर्माण होत नाही. स्वयंपाकघरात वारंवार काही ना काही अडचणी निर्माण होतात. कधी एखादी वस्तू अचानक संपते, कधी विनाकारण अस्वस्थता जाणवते, तर कधी घरात शांतता असूनही मनाला प्रसन्नता लाभत नाही. अशा वेळी अनेक जण वेगवेगळे उपाय शोधू लागतात. पण आपल्या सनातन धर्मामध्ये अशा प्रसंगासाठी अत्यंत सुंदर, सोपा आणि भक्तिभावाने करण्यासारखा मार्ग सांगितला आहे. हा मार्ग कोणत्याही दिखाव्याचा नाही, कोणत्याही मोठ्या खर्चाचा नाही आणि कोणत्याही कठीण विधींचा देखील नाही. हा मार्ग आहे माता अन्नपूर्णेच्या स्मरणाचा. आज आपण अशाच एका पवित्र मंत्राविषयी जाणून घेणार आहोत. असा मंत्र जो रोज स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी केवळ 11 वेळा श्रद्धेने उच्चारायचा आहे. या मंत्राचा जप करताना मनात भक्ती, कृतज्ञता आणि अन्नाबद्दल आदर असेल तर घरातील वातावरण अधिक सात्विक आणि प्रसन्न होण्यासाठी तो एक सुंदर आध्यात्मिक आधार ठरतो, अशी देखील श्रद्धा आहे. म्हणून आजचा हा संपूर्ण विषय शांतपणे ऐका, कारण हा केवळ मंत्र नसून आपल्या संस्कृतीने अन्नाला दिलेल्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून देणारा एक दिव्य संदेश आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलं आहे. या एका शब्दात अन्नाचं संपूर्ण महत्व समावलेलं आहे. माणसाकडे धन नसलं, वैभव नसलं तरी तो काही काळ जगू शकतो, पण अन्नाशिवाय जीवनाची कल्पना देखील करता येत नाही. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अन्नाचा प्रत्येक कण देवाचा प्रसाद मानला आणि त्याचा आदर करण्याची शिकवण आपल्याला दिली. आपल्या धर्मशास्त्रात अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं, कारण अन्नदान म्हणजे केवळ भूक भागवणं नाही, तर दुसऱ्याच्या जीवनाला आधार देणं आहे. म्हणूनच प्रत्येक घास घेताना कृतज्ञतेची भावना ठेवावी, अशी शिकवण आपल्या संस्कृतीमध्ये आहे. या अन्नाचं संरक्षण करणारी, संपूर्ण सृष्टीचं पोषण करणारी आणि प्रत्येक जीवाच्या उदरनिर्वाहाची काळजी घेणारी देवी म्हणजे माता अन्नपूर्णा. अन्नपूर्णा या नावातच तिचं स्वरूप दडलं आहे. अन्नाने सदैव परिपूर्ण ठेवणारी, घरात समाधान, तृप्ती आणि समृद्धी निर्माण करणारी दिव्य शक्ती म्हणजे माता अन्नपूर्णा. काशी नगरीत माता अन्नपूर्णेचं अत्यंत पवित्र मंदिर आहे. अनेक भाविक आजही अपार श्रद्धेने त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात, कारण अशी श्रद्धा आहे की माता अन्नपूर्णेच्या कृपेने घरात अन्नाची कमतरता राहत नाही आणि मनात समाधानाची भावना जागृत राहते. या श्रद्धेमागे एक अतिशय सुंदर कथा सांगितली जाते. एकदा भगवान शिवांनी माता पार्वतींना सांगितलं की हे संपूर्ण जग मायेचं आहे आणि अन्न सुद्धा त्या मायेचाच एक भाग आहे. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून माता पार्वतींना अत्यंत दुःख झालं, कारण अन्न हे केवळ पदार्थ नसून प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाचा आधार आहे. अन्नाचं खरं महत्व संपूर्ण जगाला समजावं म्हणून माता पार्वतींनी एक अद्भुत लीला केली. क्षणात पृथ्वीवरील अन्न अदृश्य झालं. हळूहळू प्रत्येक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. देव असोत, मानव असोत किंवा पशुपक्षी, प्रत्येक जीव अन्नाच्या एका कणासाठी व्याकुळ झाला. सर्वत्र हतबलता आणि असहाय्यता पसरली. तेव्हा भगवान शिवांना देखील अन्नाचं खरं महत्व जाणवलं. त्यांना समजलं की अन्न ही माया नसून परमेश्वराची महान कृपा आहे. अन्न म्हणजे जीवन, अन्न म्हणजे पालन पोषण, अन्न म्हणजे सृष्टी टिकवून ठेवणारी दिव्य शक्ती. यानंतर माता पार्वती अन्नपूर्णा देवीच्या रूपात काशीमध्ये प्रकट झाल्या. त्यांनी स्वतः भगवान शिवांना भिक्षा स्वरूपात अन्नदान केलं. या प्रसंगातून संपूर्ण जगाला एक महान संदेश मिळाला. अन्नाचा कधीही अनादर करू नये. प्रत्येक घास हा देवाच्या कृपेचा प्रसाद समजून स्वीकारावा. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी माता अन्नपूर्णेचं स्मरण करण्याची परंपरा जपली जाते. कारण स्वयंपाक ही केवळ रोजची कामाची गोष्ट नाही, तर ती एक पवित्र सेवा मानली जाते. आता जाणून घेऊया तो दिव्य मंत्र. ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती अन्नपूर्णे नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती अन्नपूर्णे नमः. शक्य असल्यास हा मंत्र दररोज किमान 11 वेळा श्रद्धेने म्हणावा. मात्र कोणताही मंत्र
फक्त उच्चारून पूर्ण होत नाही, त्यामागचा अर्थ समजला तर त्याचं महत्व अधिक गहिरं होतं. ओम म्हणजे पूर्ण विश्वात व्यापलेलं दिव्य चैतन्य. रीम हे आदिशक्तीचं पवित्र बीज मानलं जातं. मन आणि वातावरण अधिक शुद्ध व सात्विक करण्याचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं. श्रीम म्हणजे समृद्धी, सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक. क्लीम म्हणजे कुटुंबात प्रेम, जिव्हाळा आणि सौहार्द वाढवणारी दिव्य ऊर्जा. भगवती अन्नपूर्णे म्हणजे अन्नाची अधिष्ठात्री माता. आणि नमहा म्हणजे पूर्ण नम्रतेने केलेला प्रणाम. या मंत्राचा भावार्थ असा आहे, हे माता अन्नपूर्णे, आमच्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. आमच्या जीवनात समाधान, आरोग्य, शांतता आणि मंगलता सदैव टिकून राहू दे. याच भावनेने या मंत्राचा जप केला तर मनात अन्नाबद्दल आदर आणि देवीबद्दल कृतज्ञता अधिक दृढ होत जाते. आता एक महत्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, हा मंत्र नेमका कधी म्हणावा, कोणत्या वेळी त्याचा जप करावा आणि तो म्हणताना कोणती भावना मनात असावी. मित्रांनो, आपल्या धर्मशास्त्रात कोणताही मंत्र केवळ शब्दांचा समूह मानलेला नाही. मंत्रामागची श्रद्धा, मनाची शुद्धता आणि भक्तिभाव यांनाच सर्वाधिक महत्व दिलं गेलं आहे. त्यामुळे हा मंत्र म्हणताना वेळ जितकी महत्वाची आहे तितकीच आपल्या मनाची अवस्था देखील महत्वाची आहे. या मंत्राचा जप सकाळी स्नान करून देवासमोर दिवा लावल्यानंतर करू शकता किंवा रोज स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी देखील अत्यंत भक्तिभावाने हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. कारण स्वयंपाकघर हे आपल्या घरातील अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. इथूनच संपूर्ण कुटुंबाचं पोषण होतं. त्यामुळे या ठिकाणी सात्विकता आणि पवित्रता टिकून राहणं आवश्यक मानलं गेलं आहे. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी शक्य असल्यास स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं. स्वच्छता ही केवळ बाह्य नसून अंतर्मनातील शुद्धतेचं देखील प्रतीक आहे. त्यानंतर शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. दिव्याचा प्रकाश म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञान आणि मंगलतेचं स्वागत करण्याचं प्रतीक मानलं जातं. यानंतर शांत मनाने माता अन्नपूर्णेचं स्मरण करावं आणि हा दिव्य मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा आपल्या वेळेनुसार आणि श्रद्धेनुसार म्हणावा. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मंत्र किती वेळा म्हटला यापेक्षा तो किती श्रद्धेने म्हटला याला अधिक जास्त महत्व आहे. मन दुसरीकडे आणि ओठांवर मंत्र असेल तर त्याचा खरा भावार्थ पूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येक उच्चार भक्तीने आणि नम्रतेने करावा. अनेक भक्तांच्या अनुभवांमध्ये असं सांगितलं जातं की श्रद्धेने आणि सातत्याने या मंत्राचा जप केल्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागले. याकडे श्रद्धेचा विषय म्हणून पाहिलं जातं. या मंत्राचा जप करताना सर्वप्रथम मनात अन्नाबद्दल आदर निर्माण होतो. आपण जे अन्न खातो ते कित्येकांच्या परिश्रमातून आपल्या ताटात येतं, याची जाणीव अधिक दृढ होते. घरातील वातावरण अधिक शांत आणि सात्विक वाटू लागतं. स्वयंपाक करताना देखील मनातील घाई, तणाव किंवा अस्वस्थता कमी करून प्रसन्नतेची भावना निर्माण होण्यास मदत होते. हळूहळू अन्नाचा प्रत्येक कण मौल्यवान वाटू लागतो. अन्नाची नासाडी टाळण्याची सवय लागते आणि जेवणाला केवळ भूक भागवण्याचं साधन न समजता तो देवाचा प्रसाद आहे ही भावना अधिक दृढ होत जाते. यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि परस्परांविषयी आदर वाढावा अशी प्रार्थना देखील या मंत्रांमधून केली जाते. मित्रांनो, मंत्र जपासोबतच आपल्या दैनंदिन जीवनात काही लहान पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी आचरणात आणणं देखील तितकंच आवश्यक आहे. स्वयंपाक करताना शक्यतो मनात राग, चिडचिड किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. कारण आपल्या संस्कृतीनुसार अन्न बनवताना मनातील भावना देखील महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. घरात तयार होणारं अन्न प्रेमाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने बनवलं तर त्या अन्नामध्ये देखील एक वेगळीच पवित्रता जाणवते. अशी आपल्या परंपरेची श्रद्धा आहे. शक्य असल्यास पहिली पोळी गायीसाठी काढावी, थोडंसं अन्न पक्ष्यांसाठी ठेवावं आणि संधी मिळेल तेव्हा गरजू व्यक्तींना अन्नदान करावं. अन्नदान हे आपल्या धर्मात श्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. कारण भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं म्हणजे त्याच्या जीवनाला आधार देणं होय. म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदानाची सवय जपणं ही देखील माता अन्नपूर्णेचीच सेवा मानली जाते. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवूया. केवळ मंत्र म्हटल्याने सर्व काही आपोआप बदलून जाईल
असा विचार आपल्या धर्मशास्त्राने कधीही सांगितलेला नाही. मंत्रासोबत श्रद्धा असावी, श्रद्धेसोबत प्रामाणिक कष्ट असावेत, कष्टासोबत अन्नाचा आदर असावा आणि त्या आदरासोबत दानधर्माची भावना असावी. या सर्व गोष्टींचा सुंदर संगम झाला तर माता अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्या घरावर राहावी अशी भक्तांची श्रद्धा आहे. चला आता शेवटी पुन्हा एकदा पूर्ण भक्तिभावाने हा दिव्य मंत्र म्हणूया. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती अन्नपूर्णे नमः. मंत्र पुन्हा एकदा म्हणू. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती अन्नपूर्णे नमः. या मंत्राचा प्रत्येक उच्चार आपल्या घरात अन्नाबद्दल आदर, मनात कृतज्ञता आणि जीवनात समाधान जागृत करो. हीच माता अन्नपूर्णेच्या चरणी प्रार्थना. घरात अन्नाचा कधीही अनादर होऊ नये, कोणाच्याही ताटातील घास वाया जाऊ नये. प्रत्येक जीवाला अन्न लाभावं आणि प्रत्येक घरात समाधान, शांतता व मंगलमय वातावरण नांदावं. हीच माता अन्नपूर्णेच्या चरणी विनम्र प्रार्थना. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.